हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज जे मी कटलेटची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते ते खूप स्पेशल आहेत माझ्यासाठी. कारण की हे मी माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी बनवले होते आणि त्यांनी मला अशाच पद्धतीने बनवायला सांगितले होते, तसेच मी बनवले होते. तर हे कटलेट खूप टेस्टी झाले होते. तिलासुद्धा खूप आवडले आणि मी ज्यांना ज्यांना हे कटलेट टेस्ट करायला दिले त्यांनासुद्धा खूप आवडले आणि एकदम सिम्पल आहे प्रोसेस. तर सर्वात आधी बॉईल पोटॅटो ग्रेट करून घेतले होते मी आणि 1 कप पोहे ॲड केले होते. अर्धा किलो बटाट्यांसाठी मी त्यामध्ये अनियन्स ॲड केले होते. मी कोथिंबीर ॲड केली होती. पावभाजी मसाला 1 टेबलस्पून, सॉल्ट ॲड केलं होतं आणि सुरुवातीला आपण जी जिंजर चिली गार्लिक पेस्ट बनवली होती ती यामध्ये ॲड केली होती 2 मोठे चमचे. आणि एका साईडला ते मॅरिनेशन केल्यानंतर मी इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतली होती. यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलं होतं आणि मैद्याच्या जागेवर मी यामध्ये गव्हाचं पीठ ॲड केलं होतं या स्लरीमध्ये. आणि पाणी घेऊन मी हाताला हे रोल बनवायला घेतलं होते आणि शेवईचे रोल बनवले होते मी. तर सर्वात आधी जो आलूचा डो बनवून घेतला होता आपण, त्याला हातावर चांगलं असं फ्लॅट करून घ्यायचं. त्यामध्ये मी चीज ॲड केलं होतं. चीज तुम्ही कोणतंही ॲड करू शकता, यामध्ये ऑप्शनल आहे. ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नाही केलं तरी चालते. तर हे सर्व केल्यानंतर मी त्याची अशी चांगली अशी शेप बनवली होती. शेपसुद्धा तुम्हाला गोल हवी असेल तर तुम्ही गोलसुद्धा यामध्ये देऊ शकता शेप. त्यानंतर त्या स्लरीमध्ये डीप केल्यानंतर मी शेवईमध्ये त्याला कोटिंग केलं होतं. शेवई तुम्ही कुठलीही शेवई घ्या, आपण जी गोड शेवई बनवतो ना तीच मी यामध्ये घेतली होती. बारीक मोठी तुम्ही कोणत्याही प्रकारची शेवई यामध्ये यूज करू शकता. इवन तुम्ही यामध्ये शेवई नाही ॲड केली तरी तुम्ही रव्याने याला कोट करू शकता, टेस्ट मॅटर करतं. पण अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. मी तरी सांगेन खूपच टेस्टी झाले होते हे कटलेट आणि जास्त काही मेहनत नाही आहे, सिम्पल प्रोसेस आहे एकदम. कोणीही यांना बनवू शकतं इझिली. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला परत एकदा देखील बनवून दाखवत आहे. तशाच प्रकारे तुम्ही बनवा घरी आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत यांना एन्जॉय करा. खरंच हे कटलेट खूप छान झाले होते आणि एकदम सिम्पल होते, त्यामुळे जास्ती असे हेवी वाटलं नाही. तुम्ही यांना एअर फ्रायरमध्ये सुद्धा बनवू शकता, पण मी ऑइलमध्ये फ्राय केलं होतं यांना. कोणत्याही पद्धतीने बनवलं तरी याचं टेस्ट सेमच लागणार आहे. आणि पटॅटो बॉईल करताना एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जास्त वेळ पटॅटो बॉईल करून ठेवायचे नाही आहेत. म्हणजे ते खूपच असे सॉफ्ट झाले का त्याचा जो टेक्स्चर आहे तो एकदम असा चिपचिपा होऊन जातो. आणि जर तुम्हाला तसं वाटल्यास त्या डोमध्ये तुम्ही काय करा, तर 2 चमचे तांदळाचा पीठ नाहीतर कॉर्नफ्लॉवर ॲड करा त्यामध्ये, जेणेकरून जी बाइंडिंग आहे तुमच्या डोची ती बरोबर येईल. मी बरोबर बटाटो बॉईल केल्यामुळे मला ते ॲड करायची गरज लागली नाही. आणि पोहे आहेत ते चांगले असे सॉफ्ट तुम्हाला भिजून घ्यायचे आहेत. एकदम असे कडक पोहे यामध्ये घालू नका. पटॅटोच्या फिलिंगमध्ये ते चांगल्या प्रकारे मॅश झाले पाहिजेत. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी सगळे असे बनवून घेतले आहेत कटलेट. आणि त्यानंतर हाय फ्लेमवर फ्राय करून घ्या आणि कोणत्याही तुमच्या चॉईसच्या डिपसोबत यांना सर्व करा. तर एकदा नक्की बनवून बघा. तर आजच्यासाठी एवढंच. ओके, बाय गाईस, सी यू सून इन नेक्स्ट व्लॉग.